बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या याच आंदोलनावर अजूनही तोडगा निघालेला नाहीये। काही वेळापूर्वी 6 वाजण्याच्या अगोदर हायकोर्टाने स्वतःहून दखल घेत रस्ते मोकळे करा असे निर्देश बच्चू कडू यांना दिले होते। त्यावर आता बहुधा तिथे कार्यवाही सुरू झालेली आहे आणि बच्चू कडू यांनी आपला पुढचा पवित्राही स्पष्ट केलेला आहे। अगदी काही मिनिटांपूर्वी बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि आपली प्रतिक्रिया दिलेली आहे, आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। काय नेमकं म्हटलं बच्चू कडूंनी काही मिनिटांपूर्वी बघूया। प्लानिंग है, बीजेपी की बहुत अच्छी प्लानिंग है। कूटनीति से पहचानी जाती है पार्टी, और आज भी वही कूटनीति किसानों के साथ की, दिव्यांगों के साथ की। इन लोगों ने 4 बजे मंत्री महोदय आने वाले थे और 6 बजे आदेश लेके आई सरकार। यानी ये पता था गवर्नमेंट को कि न्यायालय निर्णय देने वाले हैं, कुछ तो भी न्यायालय में इस तरह से आदेश निकालेंगे और इनका आंदोलन उठाएंगे। आणि या संपूर्ण आंदोलनासंदर्भात आंदोलनामध्ये ज्या मागण्या करण्यात आलेल्या आहेत आणि आंदोलनाला सरकारने जो प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या संदर्भात काही सवाल उपस्थित होत आहेत। जय महाराष्ट्रचे सवाल बघूयात। पहिला सवाल जो उपस्थित होतोय तो हा आहे की मुळात बच्चू कडू यांनी जे आंदोलन केले शेतकरी कर्जमाफीसाठी त्यामुळे सरकारची अडचण होतीये का? दुसरा सवाल, संपूर्ण कर्जमाफी करणं हे महाराष्ट्र सरकारला आत्ताच्या घडीला शक्य आहे? तिसरा सवाल, संपूर्ण कर्जमाफीचं श्रेय जर कर्जमाफी द्यायचीच झाली तर सरकार बच्चू कडूंना देणार का? चौथा सवाल, बच्चू कडू यांच्याशी चर्चा करण्यामध्ये सरकार उशीर करते का? पाचवा सवाल, तासनतास रास्ता रोको करून या आंदोलनामध्ये जनसामान्यांचे हाल का केले जात आहेत? आणि हायकोर्टाच्या आदेशाचं पालन करायला बच्चू कडू यांनी तातडीनं होकार का दिला नाही? रस्ता मोकळा केला तर आंदोलनाची तीव्रता कमी होईल असं आंदोलनकर्त्यांना वाटतंय का?